सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना सुद्धा आता मैदानामध्ये उतरते। दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचं आज आंदोलन असेल। संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्कमध्ये आंदोलन असणार आहे। राज ठाकरे उपस्थित राहणार की नाही हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सर्व पक्षीयांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला होता त्यांच्या आंदोलनाला, आणि त्यामध्येच आता उद्धव ठाकरे सुद्धा, ठाकरेंची शिवसेना सुद्धा मैदानामध्ये उतरली आहे। एकडे दिल्लीच्या आंदोलनाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। त्यात आता आपण मुंबईत आहोत आणि मुंबईच्या शिवाजी पार्कात आता या क्षणी आता हा बॅनर लागलेला आहे। खऱ्या अर्थानं या सगळ्या निमित्तानं जे दिल्लीला आंदोलन अभिजित दिपकेंचं आता सुरू झालंय त्याला पाठिंबा देण्यासाठी आज उद्धव ठाकरे एक मंचावर येणार आहेत आणि मंचावरून आपला संपूर्ण पाठिंबा देणार आहेत। आपण कालच बघितलं अमित ठाकरे खऱ्यांतर जंतर मंतरला पोहोचले होते, त्यामुळे मनसेअध्यक्ष राज ठाकरे सुद्धा कार्यक्रमाला आहेत। बॅनर लागलेला आहे, बुलंद आवाज विद्यार्थ्यांसाठी, देशाच्या भविष्यासाठी, हुकुमशाही सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन आहे असं बॅनर आता लावण्यात आलंय। स्टेज पण लावण्यात आलंय। मीनाताई ठाकरेंच्या खऱ्यातर स्मृतिस्थळावर च्या समोर हा संपूर्ण 4 वाजता हा कार्यक्रम, हे जे आंदोलन आहे ते होणार आहे। आणि आपण बघू शकतो तर शिवाजी पार्कचा हा संपूर्ण परिसर बघितला गेला तर शिवसैनिक आणि मनसैनिक इकडे येण्याची शक्यता आहे। याच कार्यक्रमाला संध्याकाळी 4 वाजता मनसेअध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येतील असं सांगण्यात येत आहे। कारण एकंदर पाहायला गेलं तर काल अमित ठाकरेंच्या दिल्लीला गेल्यानंतर आता खऱ्या अर्थानं मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एकाच मंचावर येण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जाते। या सगळ्या निमित्तानं आपण पाहायला गेलं तर दिल्लीचं आंदोलन सगळ्याचं लक्ष वेधून येतं, तर आता मुंबईत सुद्धा मोठं आंदोलन इथे निर्माण करण्याचा प्रयत्न आज शिवसेना ठाकरे गटाकडून पूर्ण करण्यात येणार आहे आणि त्याची 4 वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे। श्रेयसा अवंत, पुराण न्यूज, मुंबई।